नमस्कार. तुम्ही कधी तुमच्या आजूबाजूला दारूच्या नशेमध्ये गेलेले लोक बघितलेत का? ज्यांना दारूचं व्यसन लागलं आहे, जे दररोज दारू पितात. दारूमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे किंवा त्यांचं सामाजिक प्रतिष्ठा कमी झाली आहे. त्यांनी बऱ्याचदा प्रयत्न करूनही दारू सुटत नाही आहे. त्यांच्या घरचे वारंवार त्यांना ट्रीटमेंटसाठी घेऊन येतात, ट्रीटमेंट देतात आणि परत घरी गेल्यावरती त्यांच्याकडून व्यसन सुटत नाही आणि परत दारू पिल्या जाते. अशा वेळेस बऱ्याचदा काय होतं, पेशंटला स्वतःलाही त्यांच्याकडून होप नसते, त्यांच्या घरच्यांनाही काही होप नसते किंवा बऱ्याचदा उपचार देणाऱ्या डॉक्टरांनाही या पेशंटकडून दारू सुटेल असं वाटत नाही. तर अशा सिच्युएशनमध्ये काय करता येईल? अशा सिच्युएशनमध्ये पेशंट तर पूर्णपणे निराशेत आहे, त्याचे घरचेही निराशेत आहे, तर त्यांना आशा कुठून मिळणार? तर त्यांनी आपल्याला ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टरांकडून आशा ठेवली पाहिजे. म्हणजे कसं, त्यांनी होप ही बॉरो केली पाहिजे. तर आता बॉरोड होप म्हणजे काय? बॉरोड होप म्हणजे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास खूप ढासळला आहे, काहीतरी चांगलं होईल असं बिलकुल वाटत नाही आहे, त्यावेळेस आपल्या जवळच्या व्यक्तीचा विश्वास त्याच्यावरती असणं. म्हणजे बघा ना, तुम्हाला कधीतरी काहीतरी काम होईल याचा विश्वास नाही आहे, पण तुमचे मित्रमैत्रिणी म्हणत आहेत की होऊन जाईल, तुमचे घरचे म्हणत आहेत की होऊन जाईल. त्यांनी सगळ्यांनी तुमच्यावरती होप ठेवली आहे, म्हणून कदाचित तुम्ही ते काम करायला जाल आणि त्याच्यामध्ये यश मिळेल. तर ज्यावेळेस स्वतःवरती विश्वास नाही आहे, त्यावेळेस दुसऱ्यांकडून विश्वास घेणं खूप गरजेचं आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये पेशंट्स आपल्या डॉक्टरांकडून होप बॉरो करू शकतो. थँक्यू.